कोरेगाव पार्क पुण्यातला सगळ्यात पॉश एरिया, धनदांडग्या गडगंज श्रीमंतांचा एरिया, पुण्यातल्या IT हबचा मेन पॉइंट. इथे एका ठिकाणी आहे 40 एकर जमीन, ज्याची बाजारात किंमत आहे तब्बल 1804 कोटी रुपये. आता पुण्यातल्या इतक्या श्रीमंत भागात ही जमीन आहे म्हटल्यावर ज्याच्या मालकीची ही जमीन आहे तो कुबेरच म्हणावा लागेल. आणि या कुबेराचं नाव आहे अमेडिया होल्डिंग्स LLP. सॉरी, हे कंपनीचं नाव आहे. आणि या कंपनीचे मालक आहेत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील. आता या पार्थ पवारांवर अंबादास दानवे, अंजली दमानिया यांनी काही गंभीर आरोप केलेत. महारवतनातली हजारो कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयात लाटल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय. शिवाय फक्त 48 तासात स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्यात आली आहे. आता हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? अजित दादा यांना टार्गेट करण्यासाठी हे सगळं प्रकरण विरोधकांनी उकरून वर काढलंय का कोणी सत्तेतल्या मित्रानेच अजित दादांच्या लेखाचा घात केलाय? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मग सुरू करू. तर झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार शहरातील सर्वात पॉश एरिया समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क इथल्या 40 एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांची कोरेगाव पार्क मध्ये अमेडिया होल्डिंग्स LLP नावाची कंपनी आहे. ही कंपनी कोरेगाव पार्क मधील एका 40 एकर जागेची खरेदी करण्यासाठी पुढे सरसावली आहे. या जमिनीची कागदोपत्री किंमत 300 कोटी रुपये असली तरी त्या जमिनीची किंमत त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त म्हणजेच 1804 कोटी रुपयांची असल्याचा दावा अनेक वृत्तपत्रांनी केला. आता 300 कोटी म्हटलं तरी ही काही साधी रक्कम नाहीये आणि इतकी रक्कम देऊन स्टॅम्प ड्युटी करून जमीन खरेदी करायलाही बक्कळ पैसे लागले असते. म्हणजे साधारण बघा, शहरी भागात स्टॅम्प ड्युटी असते रकमेचा 5% भाग. मग 300 कोटीचे 5% झाले तब्बल 15 कोटी रुपये. आता आपल्यासाठी तशी मोठीच रक्कम आहे, पण पार्थ पवार यांच्यासाठी जाऊ दे, न बोललेलंच बरं. पण आरोपकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही स्टॅम्प ड्युटी 15 कोटींच्या ऐवजी फक्त 500 रुपयांची करण्यात आली आहे. पण हे कसं शक्य आहे? राज्य सरकारच्या धोरणानुसार जर एखाद्या IT किंवा IT संबंधित कंपनीनं त्यांच्या प्रकल्पात एकूण गुंतवणुकीच्या किमान 25% इतकी अतिरिक्त गुंतवणूक केली तर तो प्रकल्प विस्तार किंवा विविधीकरण प्रकल्प म्हणून ओळखला जातो. अशा प्रकल्पांना मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी माफी मिळते. तसेच ज्या IT पार्क संबंधित प्राधिकरणाकडून लीगल परमिशन मिळाली आहे त्या स्थापन होणाऱ्या कंपन्यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटीचा माफीचा लाभ मिळतो. आता ओळखा, ही स्टॅम्प ड्युटी कोणत्या IT कंपनीला माफ झाली असेल? अमेडिया होल्डिंग LLP ला, जिचे मालक आहे खुद्द पार्थ पवार. राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेत अमेडिया कंपनीनं 22 एप्रिल 2025 रोजी IT पार्क उभारण्याचा ठराव केला असा आरोप त्यांच्या विरोधकांकडून ठेवण्यात आलाय. तसंच त्यांच्या म्हणण्यानुसार या ठरावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या सुद्धा आहेत. फक्त 2 दिवसात म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी उद्योग संस्थेनं या कंपनीला स्टॅम्प ड्युटी माफीची मंजुरी दिली. यानंतर 27 दिवसांच्या आत कंपनीनं जमीन खरेदीचा व्यवहार सुद्धा पूर्ण केला. अमेडिया कंपनीनं 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली, पण त्यावर फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. संपूर्ण प्रक्रिया वाऱ्याच्या वेगानं पूर्ण झाली. मंजुरी, व्यवहार आणि कागदपत्र सगळं काही दिवसात उरकलं. या व्यवहारात अमेडिया कंपनीनं सरकारच्या ताब्यात असलेली जमीन विकत घेतली, पण त्यावर स्टॅम्प ड्युटी माफीचा लाभ घेतल्यामुळं प्रत्यक्षात सरकारकडे कोणतीही महसूल रक्कम आली नाही. वरवर पाहता हा व्यवहार अगदी कायदेशीर वाटतो, पण झी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने या व्यवहारात भयंकर खुलासे केलेत. ही जमीन कोरेगाव पार्क परिसरातली असून ती मूळ महारवतनाची जमीन आहे. कायद्यानुसार अशा वतनाच्या जमिनीचा खासगी व्यवहार करता येत नाही. जर अशा जमिनीची विक्री करायची असेल तर जमिनीच्या किमतीचा नजराणा म्हणजेच प्रीमियम सरकारला द्यावा लागतो. पण या व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये अशा नजराण्याचा कुठेही उल्लेख नाही. वरवर पाहता हा व्यवहार शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सोबत झाल्यासारखा दाखवलाय, पण प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि मूळ 274 मालकांशी थेट अमेडिया कंपनीने केलंय असाही आरोप करण्यात आलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर अमेडिया कंपनीनं सरकारी ताब्यातली वतन जमीन केवळ 500 रुपयात नोंदणी करून घेतली. कायदेशीर प्रक्रिया बाजूला ठेवून स्टॅम्प ड्युटी सवलतीचा वापर केला आणि या व्यवहारात मोठ्या अनियमितता असल्याचा संशय आहे. बरं, आता हे सगळं जाऊ द्या. पार्थ पवारांच्या ज्या कंपनीने जमीन घेतलीये तिची उलाढाल सुद्धा कोटींमध्ये असेल असा जर तुम्ही विचार करताय तर तुम्ही चुकताय. कारण अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार या कंपनीचं भांडवल आहे फक्त 1 लाख रुपये. आता एवढं कमी भांडवल असणाऱ्या कंपनीला एवढी कोट्यावधींची जमीन घेणं कसं जमलं असेल ते देवालाच माहिती.
असा आरोप त्यांनी केला. पण याच्या पुढेही जाऊन असा प्रश्न उभा राहतो की कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता असलेल्या पार्थ पवार हे 300 कोटींच्या सरकारी किमतीच्या जमिनीच्या मागे का लागले असतील? पण खरी गेम इथेच आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातला सर्वात उच्चभ्रू आणि महागडा भाग समजला जातो. तिथे 40 एकर जमीन म्हणजे अक्षरशः सोन्याचा हत्ती मिळाल्यासारखं. G24 रिपोर्टनुसार कोरेगाव पार्क परिसरात 1 चौरस फूट जमिनीचा किमान दर आहे 10,700 रुपये. मग आता जरा कोरेगावच्या जमिनीचं गणित सविस्तर बघूया. 10,700 रुपये गुणिले 1,054 चौरस फूट म्हणजे जवळपास 1,12,77,800 रुपये. आता हे 1,12,77,800 रुपये गुणिले 40 गुंठे म्हणजे जवळपास 45,11,12,000 रुपये आणि 45,11,12,000 रुपये गुणिले 40 एकर म्हणजेच 1,804,44,80,000 रुपये. म्हणजे ज्या 1 लाख भांडवल असणाऱ्या अमेडिया कंपनीनं फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी लावून 300 कोटी देऊन जमीन खरेदी केली आहे, तिची बाजार भावात किंमत आहे 1,804 कोटी रुपये. आता साहजिकच आहे, 300 कोटी खरेदी केलेल्या जमिनीला किमान बाजारभाव 1,804 कोटी मिळत असेल तर तो फायदा किती पट झाला असेल त्याची कल्पना न केलेली बरी. बरोबर, सगळं कायदेशीर वाटत असलं तरी हे सगळं पवारांनाच फायदेशीर आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, अजित पवारांची ही केस एकनाथ खडसेंसारखीच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का? पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या अमेडिया होल्डिंग्स LLP नावाच्या कंपनीने 1,804 कोटींची महारत्नाची जमीन 300 कोटीला घेतली. या व्यवहारात 2 दिवसात स्टॅम्प ड्युटी देखील माफ करण्याचे आदेश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का? मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे. महारत्नांची जमीन बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वॉटर्स अँब्युलेशन ऍक्ट 1958 कलम 5(3) नुसार अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही. वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही. जर परवानगी न घेता विक्री झाली तर ती बेकायदेशीर ठरते. अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते. मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार? हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्याने EOW आणि EDने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. 1 लाख रुपये पेड अप कॅपिटल असलेल्या कंपनीत 300 कोटी कसे आले? अनसिक्युअर्ड लोन होते की बँक लोन? अनसिक्युअर्ड लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने दिले? अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल केला. सध्याच्या बाजार भावानुसार या व्यवहारावर सुमारे 15 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणे अपेक्षित होतं. दरम्यान सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे म्हणून का? सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतात तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग कोट्यावधींच्या व्यवहारांमध्ये अशी विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आता हे सगळं प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आलंय आणि ते अजित पवारांना जड जाईल यात तीळ मात्र शंका नाही. पण अजित दादांच्या लेखावर ही गेम टाकली कुणी? सगळ्या व्यवहाराचे पुरावे वृत्तसंस्थेकडे आणि विरोधकांकडे किंवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे दिले. हा फक्त विरोधकांचा डाव आहे की स्वबळावर स्वराज्य स्थानिक संस्था लढवू पाहणाऱ्या मित्र पक्षांचा? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच कडक रावला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.